हॅलो डिअर स्टुडंट्स, अ वार्म वेलकम टू ऑल ऑफ यू. जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, आपण बोर्ड एक्झामच्या तयारीला लागलेलो आहे, जी 2025 मध्ये आपली होणार आहे. आणि त्या तयारीचाच एक भाग म्हणून आपण विजेता चॅलेंज किंवा विजेता बॅच जी आपली 2025 साली 10वीची बोर्ड एक्झाम देणाऱ्या स्टुडंटसाठीची आपण सुरू केलेली आहे. अजून माहित नसेल तुम्हाला या बॅच बद्दल तर थोडीशी इन्फॉर्मेशन सुरुवातीला सांगते आणि मग आपण ह्या वीकच्या दॅट इज 4th वीकच्या चॅलेंजकडे वळूयात. सो स्टुडंट्स, ज्या दिवशी आपली बोर्ड एक्झाम डेट डिक्लेअर झालेली होती त्या दिवशीच आपण एका व्हिडिओच्या थ्रू इंटरॅक्ट केलेलं होतं आणि मग तेव्हा आपण एक प्रॉपर प्लॅनिंग केलेलं होतं, एक स्टडी स्ट्रॅटेजी ठरवलेली होती की राहिलेले दिवस किती आहेत आपल्याकडे सिलेबस किती आपल्याला तेवढ्या दिवसात कव्हर करायचा आहे आणि मग एक कॅल्क्युलेशन करून आपण साधारण पर वीक एक चॅप्टर असा एक टेंटेटिव्ह टाइम टेबल बनवलेलं होतं आणि त्याचे आपले 3 वीक सक्सेसफुल आपण कंप्लीट केलेले आहेत. मग आपण हे कसं काम करतोय तर दर वीक मधल्या दररोज तुम्हाला मी काही टास्क देते. कुठं देते तर ऑन व्हॉट्सअप ग्रुप. व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक्स कुठे आहेत? डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक्स दिसतील. एखादा ग्रुप फुल झालेला असेल तर डोंट वरी, 2 ग्रुप्स आहेत 10वीचे आपले, त्या दुसऱ्या ग्रुपला तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. का व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा? बिकॉज आपले एक कम्युनिकेशनचं मीडियम आहे ते. प्रत्येकच वेळेस मला तुम्हाला व्हिडिओ बनवा आणि मग अपडेट देत राहा, हे एव्हरी टाइम पॉसिबल होतच असं नाही. आणि मग त्यासाठी म्हणून आपण जे काही अपडेट्स असतील, इव्हन तुमचे त्या चॅप्टरशी रिलेटेड जे डाऊट असतील ते देखील तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती पोस्ट करत असता. ऍट द एंड ऑफ द चॅप्टर पूर्ण चॅप्टर पहिल्यांदा शिकून घ्यायचा. शिकून झाल्यानंतर त्याचे नोट्स तुम्ही काढणार आहात, बरोबर. नोट्स काढून झाल्यानंतरही जर तुमचे काही डाऊट उरले रिलेटेड टू दॅट चॅप्टर तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये एक ठराविक वेळ दिलेली आहे आपण, त्यावेळी तुम्ही ते डाऊट पोस्ट करू शकता आणि मग त्या डाऊट वरती आपला लाईव्ह सेशन होतो की ज्याच्यामध्ये आपण तुमचे सगळे डाऊट त्याच्याशी रिलेटेड डिस्कस करतो. अल्सो तुम्हाला त्या पर्टिक्युलर चॅप्टरच्या नोट्स मी देते ऑन अवर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. अगेन तिथे तुम्हाला नोट्स मिळतील. अल्सो आपण चॅप्टर वाईज टेस्ट देखील घेत आहोत सो दॅट तुम्हाला लक्षात येईल की या स्पेसिफिक चॅप्टरची माझी तयारी कितपत झालेली आहे. आणि ती टेस्ट देखील ऑफकोर्स वेबसाईटवरती अपलोड केली जाईल, कारण प्रत्येक वेळेला मला हे PDF बनवा किंवा हे मला एव्हरी टाइम पॉसिबल होईलच असं नाही. यासाठी अल्सो त्या टेस्टची एक मॉडेल आन्सर की ही देखील मी बनवलेली असते, ती देखील मी टाइम टू टाइम तुमच्यासोबत शेअर करेन. आणि PYQs नंतर सगळ्यात शेवटी आपण त्याच्याशी रिलेटेड PYQs बघणार. सो ह्या पद्धतीने आपण ओव्हरऑल वर्किंग करत आहोत. प्रत्येक अँगलनं, म्हणजे नोट्स झालं, व्हिडिओ झाले, डाऊट सेशन झालं, PYQ झाले, ह्या प्रत्येक अँगलनं त्या स्पेसिफिक चॅप्टरची प्रिपरेशन आपण करत आहोत, दररोज करत आहोत, दर वीक मध्ये करत आहोत. सो ह्या चॅलेंजचा जर पार्ट व्हायला तुम्हाला आवडत असेल, तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच हे आपले व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि यू कॅन कंटिन्यू विथ दिस चॅलेंज सो दॅट तुम्हाला पण एक फोकस स्टडी करायला हेल्प होईल. एक असतं ना की परीक्षा आली जवळ, काय करू, सिलेबस होत नाही, अभ्यास होत नाही. अरे मग जेवढं मी सांगते तेवढं करायचं. अजूनही मला बऱ्याच मुलांचे मेसेज येतात, प्रश्न येतात की अभ्यास होत नाही, काय करू. बाळांनो, तुमच्यासाठीच हे चॅलेंज आपण सुरू केलेलं आहे. दररोज तुम्हाला हार्डली 1 किंवा 2 व्हिडिओ, ते पण 15-20 मिनिटांचे, 15-15 मिनिटं हार्डली असतात. सो मॅक्स टू मॅक्स अर्धा तास तुम्हाला सायन्ससाठी द्यायचा आहे. सो तेवढं तर तुम्ही करूच शकता सेल्फ स्टडीसाठी. आणि आता तुम्हाला पटेल किंवा नाही पटेल, परंतु ह्याचा अल्टिमेट खूप छान इफेक्ट, जो रिझल्ट आहे तो तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा परीक्षेच्या वेळेस बाकीच्या मुलांना टेन्शन आलेलं असेल की कसा अभ्यास कव्हर करू आणि तुम्ही मात्र निवांत असाल की येस, आमचा आता अभ्यास क्लिअर झालेला आहे. सो ह्या पद्धतीने आपण स्टडी करत आहोत. चला आता आपण मग आपल्या या 4th वीकच्या चॅलेंजकडे वळूयात. सुरुवातीला आपण थोडं थोडं करत आहोत, नंतर जेव्हा तुम्हाला सुट्ट्या असणार आहेत तेव्हा मात्र आपण रिगरसली स्टडी करणार आहोत. दिवसाचा जास्तीत जास्त वेळ अभ्यासात देणार आहोत की जेणेकरून जानेवारी पेक्षाही
साधारण मिड डिसेंबर पर्यंत आपला सिलेबस कसा संपेल ह्याकडे माझा थोडासा फोकस असेल. आता आपल्या हातात वेळ कमी आहे, तुमची शाळा चालू आहेत, एक्झाम चालू आहेत आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला मला प्रेशराईज अजून करायचं नाही म्हणून मी अगदी छोटे रोजचं तुम्हाला टास्क देत आहे. सो चला ह्या वीकचं टास्क आपलं हे वीक जे आहे ते 9 सप्टेंबर 9th सप्टेंबर पासून आपलं 4th वीक चालू होत आहे आणि ऑफकोर्स 15 सप्टेंबरला हे वीक आपलं एंड होणार. सो 9th सप्टेंबर म्हणजे आजपासून तुम्ही काय काय सुरू करा. टुडे विल बी युअर फर्स्ट डे 1 असेल आपल्या चॅलेंजचा आणि ह्या दिवशी म्हणजे आता ह्या वीक मध्ये आपण जो चॅप्टर सुरू करतो आहोत तो आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन. आपण अल्टरनेट घेतोय सायन्स 1 सायन्स 2 सायन्स 1 सायन्स 2. आपण सुरुवात हेरिडिटी चॅप्टर पासून केली, मग ग्रॅव्हिटेशन घेतला, मग लाईफ प्रोसेसेस घेतला. आता आपण परत वळलेलो आहोत पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट या चॅप्टर कडे. ठीक आहे. सो पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटची आपली प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्ट मी अगेन डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. सो ते बघा, रेफर करा आणि त्या प्लेलिस्ट मध्ये साधारण 8 ते 9 व्हिडिओज आहेत ह्या चॅप्टरशी रिलेटेड. सो सुरुवातीचे म्हणजे त्यातले पण सुरुवातीचे एक 15-15 मिनिटांचे आहेत, नंतर तर 7-8 मिनिटांचेच आहेत. सो पहिल्या दिवशी डे 1 ला तुम्ही व्हिडिओ नंबर 1 and 2 बघणार आहात. ठीक आहे. डे 1 ला तुम्ही व्हिडिओ नंबर 1 आणि 2 हे बघाल. डे 2 म्हणजे 10 तारखेला तुमचा डे 2 असेल जेव्हा तुम्ही 3-4 व्हिडिओ बघाल. 11 तारखेला डे 3 असेल तुमचा 5-6 हे पार्ट बघाल. 12 तारखेला डे 4 ला तुम्ही 7, 8 आणि 9 हे 3 कारण हे छोटे व्हिडिओज आहेत. 13 तारखेला तुमचा 5th डे ला होईल रिव्हिजन आणि एक्सरसाइज. रिव्हिजन साठी तुम्ही 1 शॉट व्हिडिओ पण आहे ह्या चॅप्टरशी रिलेटेड. सो तो तुम्ही बघू शकता म्हणजे पूर्ण चॅप्टरची रिव्हिजन तुमची अगेन हार्डली अर्धा तासाचा पण नसेल तो व्हिडिओ तर तो होऊन जाईल. आणि मग एक्सरसाइजचे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला याच्यामध्ये 5th डे ला करायचे आहेत. त्यानंतर एक मिनिट, अरे यार, ठीक आहे एवढं. आणि 14th डे ला 6th म्हणजे 6वा दिवस असेल तुमचा त्या दिवशी तुमची टेस्ट होईल. आता आयडियली तुमचं डाऊट सेशन आधी व्हायला पाहिजे आणि मग टेस्ट नंतर व्हायला पाहिजे, पण रविवार येतो 15 तारखेला आणि मग तुमच्या डिमांडनुसार आपण रविवारी लाईव्ह घेतोय आणि मग त्याच्या आदल्या दिवशी तुमची टेस्ट होईल. सो 15 तारखेला 14 तारखेला तुमची टेस्ट झाली की मग 15 सप्टेंबर हा आपला लास्ट डे असेल आणि त्या दिवशी मग तुमचा लाईव्ह डाऊट सेशन होईल. सो तिथं तुमचा 4th वीक हा कंप्लीट होईल. सो ह्याच्याशी रिलेटेड काही डाऊट असतील तर यू आर वेलकम. तुम्ही कधीही विचारू शकता थ्रू मेसेजेस, अर्थातच कमेंट करून. व्हॉट्सअप ग्रुपला मी लिमिटेड ऍक्सेस ठेवलेला आहे. यू कॅन ऑफकोर्स म्हणजे काही इमर्जन्सी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता, बट इन केस ऑफ ओनली इमर्जन्सी, बाकी कोणत्या ह्याच्यासाठी नाही. कसं असतं एक डिसिप्लिन मेंटेन ठेवण्यासाठी हे करणं गरजेचं असतं, हो की नाही. सो चला कामाला लागा. 4th वीकचं तुमचे चॅलेंज रेडी आहे. एव्हरीवन रेडी टू ऍक्सेप्ट द चॅलेंज मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. इथेच थांबूयात, कंटिन्यू अभ्यास करूयात आणि छानपैकी यश मिळवूयात. चलो बाय बाय. थँक्यू.